नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। आज आपण घेऊन आलेलो आहे मेगा स्वीट ज्वारीचा प्लॉट। मेगा स्वीट ज्वारीची किंमत मार्केटमध्ये 1 किलो 650 रुपयाला आहे। अत्यंत पौष्टिक आणि मजबूत हवा, ऊन म्हणजे ऊन, वारा, पाऊस या सर्व नैसर्गिक आपत्तींना तोंड देणारी अशी व्हेरायटी मेगा स्वीट। आज आपण इथे मका पेरला असता ह्या पद्धतीचा, तर तो मका आज पडून गेला असता हवेने, किंवा उन्हाळ्याचं खूप अतितीव्र ऊन त्यामुळे मक्याचे पानं जळले असते। परंतु या सर्व परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभा राहणारा चारा म्हणजे मेगा स्वीट, आणि जनावरांना पौष्टिक असा। परंतु आता या चाऱ्याची खासियत म्हणजे अशी की मी हे जे बियाणं आहे मेगा स्वीट ज्वारीचं, हे मागच्या वर्षी मेगा स्वीट ज्वारीचा मी प्लॉट, सीड प्लॉट म्हणू आपण त्यांना, बाजारातून विकत, कृषी सेवा केंद्रातून विकत आणलेल्या ज्वारीपासून आपण हे पकडलेले बियाणे आहे। त्या प्लॉटमध्ये जे ज्वारीला कणीस आले होते ते कणीस आपण गोळा केले, आणि ते कणीस गोळा करून आपण ती ज्वारी आपण पकडली बियाणा म्हणून। आणि या प्लॉटमध्ये आपण फोकीव पद्धतीने 10 किलो ज्वारी एवढ्या क्षेत्रामध्ये आपण टाकली, आणि आज आपण मेगा स्वीट ज्वारीचा पकडलेल्या बियाण्याचा प्लॉट आपण बघत आहात। व्हेरायटीमध्ये खूप असा काही फरक जाणवला नाही। ॲग्रिकल्चर जगतातलं ज्ञान मला कमी आहे, परंतु या अनुभवातून, किंवा आता तुम्ही बघत आहात त्यामुळे हा प्लॉट कुठे काही आपल्याला कमी दिसत नाही। आज आपण ज्वारी मार्केटमधून आणली असती तर कमीत कमी आपले 4 ते 5 हजार रुपये आपला बियाण्यावर खर्च झाला असता। परंतु घरचे बियाणे असल्यामुळे तो आपला खर्च इथे टाळला गेला। आणि डेअरी व्यवसायामध्ये आपण जेवढा खर्च टाळण्याचा प्रयत्न करू तेवढा आपला डेअरी व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये जाईल। प्रत्येक गोष्ट विकत घेऊन जर आपण हा व्यवसाय करायला गेलो तर दुधाचे दर बघता आपल्याला या व्यवसायामध्ये बरोबरीसुद्धा होत नाही, प्रॉफिट दूर आहे। त्यामुळे अशा काहीतरी आपल्याला पर्याय काढून या तुटपुंज भावाला सामोरे जाऊन आपल्याला हा व्यवसाय चालवायचा आहे। हा व्यवसाय प्रत्येकजण नुसतं नफा म्हणून करत नाही, प्रत्येकाला काहीतरी एक धुंदी आहे। लहानपणापासून आपल्याकडे जनावरं आपल्या वडिलांपासून असलेले आहे, त्यामुळे हा व्यवसाय बऱ्याच जणाच्या ब्लडमध्ये आहे असंही म्हणण्यास काही हरकत नाही। बऱ्याच जणाला यामध्ये नफा आणि तोटा या व्यवसायाकडे लोक बघत नाही, एक छंद म्हणून या व्यवसायाला सामोरे प्रत्येक पशुपालक जात आहे। परंतु नुसतं छंद जोपासून आपल्याला चालणार नाही। व्यवसाय करताना आपल्यालाही काहीतरी शिल्लक राहायला पाहिजे। सर्व
महागाईचा काळ आहे, बदलती युग आहे. प्रत्येकाच्या आशा अपेक्षा जीवन जगण्याच्या आहे आणि त्या आशा अपेक्षेमध्ये पशुपालक शेतकरी हा बराच कुठेतरी मागे पडताना दिसत आहे. त्यामुळे गव्हर्मेंट सरकार आपल्याला कुठेही आधार देताना खूप काही दिसत नाही. द्यायलाही गेले तर त्यांच्या योजना आणि त्या योजनांची कागदपत्र, त्या कागदपत्राची पूर्तता करता करता पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या नाकी नव येते. त्यामुळे कुठेतरी आपल्याच संकल्पनेतून, आपल्या अनुभवातून योजना आपल्याला आपल्या शेतात राबवता येईल आणि त्या योजनेतून आपला कुठेतरी फायदा होईल, कुठेतरी आपण प्रॉफिटमध्ये जाऊ. तर हा मेगा स्वीट ज्वारीचा प्लॉट घरी बियाणे तयार केलेला आता आपण बघत आहात. तुम्हाला काही याच्यामध्ये कमतरता जाणवल्यास कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. आणि हा ज्वारीचा प्लॉट कसा वाटला याबद्दल आपले मत कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यामुळे आम्हालाही काही त्यामधून शिकता येईल. मी बोलतो हे अंतिम सत्य नाही, मी हे अनुभवातून बोलत आहे. याच्यामध्ये सायंटिफिकली कुठल्याही गोष्टीचा उल्लेख नाही. नुसता हा अनुभवातून तयार झालेला प्लॉट मी तुम्हाला दाखवत आहे. आज आपण याची उंची जर बघायला गेलो तर कमीत कमी 11 ते 12 फूटपर्यंत या ज्वारीची उंची आलेली आहे आणि तिच्या दांड्यामध्ये रसाळपणा पण आहे. मेगा स्वीट ज्वारीचे जेवढे गुण आहे मला या प्लॉटमध्ये उतरलेले दिसत आहेत. कदाचित काही कुठेतरी कमी पडत असेल, परंतु आपली पैशाची बचत यामध्ये भरपूर आहे. म्हणून आपण आपल्या घरी पेरलेली मेगा स्वीट ज्वारी याचे कणीस पकडून आपण बियाण्याचा वापर करू शकतो. ही मी तुम्हाला अनुभवातून सांगत आहे. आणि आता ही कापणी सुरू झालेली आहे. आता आपण ह्या कापणीमध्ये फुटवे निघत आहे की नाही निघत आहे हे बघू. कापणी अगदी नवीन आहे, परंतु फुटवे पण निघताना आपल्याला यामधून दिसत आहे. याचा अर्थ असा की याची दुसरी कटाई सुद्धा येऊ शकते. त्यामुळे बियाणे पेरण्यास काहीही हरकत नाही असे माझे मत आहे. धन्यवाद.